दरम्यान या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना आदित्य ठाकरेंनी मिमिक्री करत शिंदेंवर निशाणा सोडलाय। तर मुंबई अजून खड्डेमुक्त झाली नसल्याचं आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले। शिवाय रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचं काम सुरू असल्याचं म्हणत शिंदेंनी सुद्धा त्यांच्या टीकेला उत्तर दिलंय। मुख्यमंत्र्यांना चॅलेंज केलं, मी चला तुमचे सगळं खातं येऊन घेऊन बसा माझ्या समोर, मी एकटा इथे बोलायला तुमच्या सोबत तयार आहे, मीडिया समोर बोलले आणि मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो की हा घोटाळा कसा आहे। तेव्हा त्यांनी उत्तर दिलं होतं, आता खड्डेमुक्त करू, 2 वर्षात रस्ते खड्डेमुक्त करू। अरे म्हणून किती वर्ष उलटून गेलीत? 3 वर्ष उलटून गेलीत। स्वतः मुख्यमंत्री पद पण सुटलं त्यांचं। मुंबई खड्डेमुक्त झालीये का? कारण मी तुम्हाला सांगतो, मी गेले 10 वर्ष मुंबई महानगरपालिका जवळून पाहिलेली आहे, अनेक शहरांचा अभ्यास करत असतो। जर कोणी तुम्हाला आत्ताच्या जगात सांगितलं ना की 1 वर्षात मी रस्ता खड्डमुक्त करून देतो की कुठचंही शहर खड्डमुक्त करून देतो, तो खोटं बोलतो व्यक्ती। आरोपाला आरोपाने उत्तर देत नाही, मी कामातून उत्तर देतो, म्हणून लोक आज शिवसेनेमध्ये येतात। आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो। 2 फेजमध्ये रस्त्याचं काँक्रिटीकरण सुरू आहे। पुढच्या 1.5-2 वर्षामध्ये, 2 वर्षही लागणार नाहीत, परंतु मुंबई खड्डेमुक्त होईल। आम्ही त्यांच्यासारखं दरवर्षी या काळ्याचं पांढरं नाही केलं, या रिपेअरिंगमध्ये कोट्यावधी रुपये खाण्याचं काम नाही केलं, मुंबई महापालिकेची तिजोरी साफ करण्याचं काम नाही केलं। या ठिकाणी सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून ज्याचा वापर ज्यांनी केला त्यांना या निवडणुकीमध्ये, आता तर विधानसभा जिंकली आहे, आता मुंबई महापालिकेवर पण भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून त्यांची तगमग चालू आहे, तळमळ चालू आहे। जसं राक्षसाचा जीव पोपटात असतो तसा त्यांचा जीव मुंबई महापालिकेत आहे।